Hello everyone, Sandhya here from Saloni Beauty Care and Pearlfield Natural Cosmetics. मला एक प्रश्न नेहमी माझ्या क्लायंटकडून येतो की फेशियल करावं की नको आणि केलं तर ड्युरेशन काय असावं. तर उत्तर नक्कीच हो आहे. आजच्या धावपळीच्या जगात आलेला ताण, तणाव, आहारातील असमतोलपणा, जंक फूडचं वाढतं प्रमाण आणि रात्रीचं जागरण यामुळे जसा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो तसाच तो चेहरा आणि स्किन यावरही होतो. बेसिक फेशियलमुळे त्वचा डीप क्लीन होते. त्वचेवर आलेला घाम, तेलग्रंथीतून आलेलं तेल आणि वातावरणातील धुलीकण आणि कार्बनचे पार्टिकल तसेच मेकअपचा रेसिड्यू पूर्णपणे निघून जाते. तसेच स्क्रबिंग ऍक्शनमुळे वर आलेले डेड सेल्स निघून जातात आणि खालचा लेअर वर आल्यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे त्वचा निरोगी, कांतिमय आणि तजेलदार दिसते. इथे मसाजमुळे मसाज क्रीममध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट घातले जातात ते काही प्रमाणात शोषली जातात आणि त्यामुळे तिथे आर्द्रता आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच मसाजमुळे चेहऱ्याचा ताण तणाव कमी होऊन टेम्पररी आलेली सूज पण कमी होते आणि रिलॅक्सेशन इथं खूप महत्वाचं होतं. आणि रिलॅक्सेशन झाल्यामुळे लिम्फ ड्रेन झाल्यामुळे ओपन पोर्स श्रिंक होतात. त्यामुळे ॲक्ने, पिंपल्स, पिगमेंटेशन, व्हाईट हेड, ब्लॅक हेड, मिलिया अशासारख्या स्किन कंडिशनमध्ये बेसिक फेशियलचा अतिशय फायदा होतो. जेल मसाजमुळे तिथे पाण्याची कमतरता भरून निघते. त्वचेत आर्द्रता, ओलावा टिकून राहतो आणि मॉइश्चर आणि नरिशमेंट मिळाल्यामुळे सेल रिन्युअलची प्रोसेस फास्ट होते. सेल रिन्युअलची प्रोसेस फास्ट झाल्यामुळे इथे कोलॅजिन बूस्ट होतं. कोलॅजिनमुळे आपल्या चेहऱ्याला म्हणजे स्किनला स्ट्रक्चर आणि आधार मिळतो. तर हे बूस्ट झाल्यामुळे तुमची त्वचा निरोगी, कांतिमय, अगदी लहान मुलांच्या त्वचेसारखी दिसते. तर असं हे बहुगुणी फेशियल 15 दिवसातून एकदा किंवा 20 दिवसातून एकदा तरी नक्की करावं. याहून पुढे खूप सारे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत ज्यामुळे मशीन्सद्वारा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स स्किनमध्ये घातले जातात, केमिकल पिलिंग केलं जातं आणि खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट केल्या जातात. त्या आपण यापुढे नक्की पाहू. तोपर्यंत बाय बाय.